आज होते आमच्या गावामधली खोबरसट. नमस्कार, मी सायली. तर इकडं परीची स्कूलला जायचं होतं परीला म्हणून मी सकाळ सकाळ तिच्या वेण्या घालत होते आणि तिला स्कूलसाठी रेडी केलं. त्यानंतर ह्या मॅडम एका पायात दुसरी चप्पल, दुसऱ्या पायात दुसरी चप्पल. इकडं क्लायंटची बुकिंग होती दुपारी 1 वाजता आणि मी इकडे येऊन बघते तर पूर्ण रस्ता पॅक होता, कारण आज खोबरसट होती धायरीची. जे लोकं धायरीमधले माझा ब्लॉग बघत असतील त्यांना माहिती असेल. खूप मोठा हे असतं म्हणजे उरूस असल्यासारखंच असते खंडोबाचं. सो मला पण पालखीचं दर्शन भेटलं. त्यानंतर मग मी सलूनवरती आले. सलूनवरती क्लायंट म्हणजे क्लायंट माझ्यासोबतच आलं होतं. आम्ही दोघीजणी पण चालत चालत आलो, कारण गाडी आणायला काही चान्सच नव्हता. मग गाडी थोडी थोडी मागच्या साईडलाच लावली होती आणि मग तिथून चालत चालत आलो. त्यानंतर मग क्लायंटचं फेशियल वगैरे केलं. मग येताना स्वाती थोडी उशिरा आली होती, सो तिने माझ्यासाठी नाश्ता घेऊन आली. मग आम्ही चहा वगैरे पिला आणि मग आम्ही पण गेलो होतो उरसामध्ये. इकडं बरंच काय काय आलं होतं स्टॉल. सो तिथून पोरींसाठी काय काय थोड्याशा वस्तू घेतल्या. त्यानंतर मग मी घरी आले. घरी आल्यानंतर म्हटलं ह्यांना दोघींना सरप्राईज द्यावं काय काय आणले ते. आणि मी घरी आले ना, घरी आल्या आल्या पहिल्यांदा गाडीचा आवाज आला ना, की दोघी पळत पळत बाहेर येतात काय आणलंय बघायला. आणि ह्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल तुम्ही बघू शकता किती, म्हणजे छोटे जरी वस्तू आणले आणि त्यांनी असे हसून दाखवलं ना, की खूप भारी वाटतं. म्हणजे नाही का असं सांगू नाही शकत मी, एवढा जास्त आनंद होतो मला. आणि दरवेळेस ह्या हरवतात काहीच ठेवत नाही, पण मी दरवेळेस त्यांना नवीन नवीन काहीतरी आणत असते आणि दोघींना सेमच आणावं लागतं. हा मोठा प्रॉब्लेम आहे. कलर जरी चेंज असला ना, तरी पण दोघी जरी भांडतात. हिला जे दिलेलं असतं ना बारकीला, ते मोठीला पाहिजे असतं आणि मोठीला जे आणलेलं असतं ते बारकीला पाहिजे असतं. त्याच्यामुळे मी सेमच आणते. आता हा एक कलर चेंज आहे तरी पण दोघीजणी भांडल्या ह्याच्यावरून पण. त्याच्यानंतर मग मस्तपैकी छान असं जेवण केलं. मम्मीने चपाती भाजी केली होती आणि असं होतं माझा आजचा दिवस.